राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड शहराचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्याबरोबर आहेत। संदीप क्षीरसागरजी, तुमच्यावरती माजी मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आमदार असलेले धनंजय मुंडे हे आरोप लावतात की बीडमध्ये जे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा देखील समावेश आहे म्हणून। मला वाटतं की मुंडे साहेब सत्तेमध्ये आहेत, तिकडचे पालकमंत्री अजितदादा आहेत, गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या जे पक्षामध्ये म्हणजे आणि मला असं वाटतं पहिल्यांदा असं दिसतंय का की तुम्ही सत्तेमध्ये असताना सर्व नेते तुमचे त्या पदावरती असताना तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे आणि ते उलटं ते प्रेसमध्ये ते म्हणजे उलटं त्यांच्या नेत्यावरती त्यांना विश्वास दाखवत नाही। आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अजितदादाचा जो स्वभाव आहे तर ह्यामध्ये जो कोणी दोषी असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करतील ते। परंतु अजित पवार स्वतः बीडचे पालकमंत्री आहेत आणि धनंजय मुंडे हे स्वतः बीडचे मागे पालकमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत। आता मात्र ते राजकीय आकसापोटी अशा पद्धतीची आरोप तुमच्यावरती करतात। हे बघा, अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे ज्या दिवशी ती पीडित मुलगींनी या संदर्भातली तक्रार एसपींकडे दिली त्या दिवशी गुन्हा दाखल झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अटक झालेली आहे। तुमच्या काळात असं नव्हतं, म्हणजे उलट जिल्ह्यामध्ये काहीतरी प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करते, कुणाला बंधन नाही असं मला पूर्णपणे दिसून येतं। तुम्ही मस्साजोगचे जे सरपंच होते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला होता, त्यामुळे खरं तर ही सगळी आकसापोटी भूमिका जी आहे ती धनंजय मुंडेंकडनं घेण्यात येते का तुमच्या विरोधात? मला असं वाटतं त्यांनी जे काही बोलले आहेत जे मला कळालं तर त्यांना अजून सुद्धा दुःख आहे, त्यांना राजीनामा द्यावा लागला म्हणून। हे मूळ जड आहे, तुम्ही त्या प्रकरणात सुद्धा जास्त बोलले नव्हते आणि या पीडित ही जी मुलगी आहे हिला काही जरी अडचण आली तर आम्ही सुद्धा यासाठी रस्त्यावर उतरू आणि तपासामध्ये जे काय पोलीस तपास करते त्यांच्या कॉलेजचे त्यांच्या कोचिंग सेंटरचे सगळे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले। नक्की दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल। परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची कोणतीच भूमिका नव्हती, ते फक्त म्हणत होते की आरोपी कोणी असो त्याला शिक्षा झाली पाहिजे, परंतु ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करत नव्हती किंवा त्यांची भूमिका आग्रहीपणे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भूमिका आग्रहीपणे मांडत नव्हते। आता मात्र या मुलीची भूमिका ते आग्रहीपणे मांडत आहेत, तुमचं नाव समोर घेताना मला असंच वाटतंय की त्यांनी खरं तर कुणासोबत जरी घडलं तरी रस्त्यावर उतरलं पाहिजे। आज जे पीडित अजून सुद्धा ते संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले नाहीत आणि ही जी मुलगी आहे पीडित आहे, मी तर खरं बीडहून निघतानाच त्यांच्या घरी जाणार होतो, पण त्यांची मानसिकता आता ती नाही आहे म्हणून मी शनिवार रविवार गेल्यानंतर मी त्यांना भेटायला सुद्धा जाणार आहे मी त्यांना। परंतु तुमच्या कॉल रेकॉर्डची चौकशीची मागणी केली जाते। अंजली दामानी या सामाजिक कार्यकर्ता आहेत, त्या म्हणतात की तुमची कॉल रेकॉर्ड चौकशी झाली पाहिजे। त्याच मुद्द्याला धनंजय मुंडे धरून म्हणतात की कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे। संदीप क्षीरसागर हे या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना अडवलं कुणी आहे? उलट ते सत्तेमध्ये आहेत, पूर्णपणे चौकशी तुम्हाला जी चौकशी लावायची ह्या संदर्भातली तुम्ही लावली पाहिजे। तुम्ही टार्गेट होताय का राजकीय दृष्ट्या? कारण की बीडच्या राजकारणामध्ये आता ट्विस्ट आलेला आहे, कारण की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, ते फक्त आता एक आमदार म्हणून राहिलेत। या सगळ्या ट्विस्ट नंतर तुम्ही राजकीय टार्गेटवरती आहात का जिल्ह्यामध्ये? नाही तर हे लोकांना सगळ्यांना दिसून येते आमच्या जिल्ह्यामध्ये। आता तुमच्या लक्षात येईल, लोक खुलेआम चर्चा करतात की ह्याच्यामध्ये राजकारण चालू आहे, कारण की प्रकाश सोळंकेंचं देखील एक प्रकरण मध्यंतरी मागे पडलेलं समोर आलेलं होतं। प्रकाश सोळंकेंनी देखील स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला, तुम्ही देखील आवाज उठवलेला। त्यावेळेस प्रकाश सोळंकेंचे काही व्हिडिओज बाहेर आलेले, त्यावेळेस देखील धनंजय मुंडेंनी भूमिका मांडली। आता तुमच्या म्हणजे रिलेटेड एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये तुमचा हात नाही, तरी देखील तुमचं नाव गुंतवलं जातं आहे। ही राजकीय आकस आहे का? हे बघा, पोलीस तपासामध्ये सर्वच लवकर म्हणजे तपास पण त्यांनी व्यवस्थितपणे चालू आहे, लवकरच आपल्या सर्वांसमोर बाहेर येईल ना सगळ्या गोष्टी। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। संदीप क्षीरसागर होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार। त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी राजकीय टार्गेट मला केलं जातं आहे आणि माझी चौकशी जी आहे ती झालीच पाहिजे, कारण की त्यांनी जर माझे नाव घेतलं असेल तर माझी चौकशी करा आणि मी या सगळ्या प्रकरणामध्ये नाही आहे असं जे मत आहे ते आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।